नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द यूट्यूब चॅनल मिस्टर जे द एक्सप्लोरर। मागील व्हिडिओमध्ये आपण कल्पा येथील सगळा एक्सप्लोरेशन बघितला। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो अवश्य बघा। त्या व्हिडिओचा लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे। मी मनापासून सर्व माझ्या प्रिय मित्रांचा आभार मानतो की त्यांनी माझ्या चॅनलला लाईक केले, सबस्क्राईब केले आणि 850च्या वरती आपले सबस्क्रायबर्स झालेले आहेत। त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि असंच आमच्या चॅनलला अजून ग्रो करायला तुम्ही मला सबस्क्राईब आणि लाईक बटन दाबून मदत करू शकता। आता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कल्पा ते नाको ह्याचा एक्सप्लोरेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर चला मग कल्पा ते नाको या ॲडव्हेंचर बाईक राईडला आपण सुरू करूयात। कल्पापासून नाको हे 107 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्याला पोचण्यासाठी साधारण 3 तासाचा वेळ लागू शकतो। त्याचबरोबर नाको हे जे ठिकाण आहे हे किन्नौर जिल्ह्यातील हिमाचल प्रदेशमधलं ठिकाण आहे। हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि हे कल्पापेक्षा अजून उंचावरती स्थित आहे। Winnie the Pooh. His name is Winnie the Pooh.
हम पूछ जा रहे हैं, but we found him. रस्त्याच्या बाजूला आपण सुंदर अशी गुलाबी रंगाची फुलं पाहू शकतो. रस्त्याच्या मध्ये एक हिमपर्वत आपल्याला दिसतो आहे आणि त्याच हिमपर्वतमधून मार्ग काढत आपल्याला पुढे सरकावं लागतं आणि अशा परिस्थितीमुळे हा रस्ता अजून जोखमीचा आणि ॲडव्हेंचर वाटायला लागतो. इथे बऱ्याच ठिकाणी लँडस्लाईड्सचा आपल्याला अनुभव येऊ शकतो आणि इथले जे लोकल ऑथॉरिटीज आहेत ते लँडस्लाईड क्लिअर करण्यात फार बिझी असतात. नाको हा भाग इंडो टिबेटियन बॉर्डरपाशी येतो, त्यामुळे हा भाग फार संवेदनशील मानला जातो आणि त्याच्यामुळेच इथे मिलिटरी आपल्याला जागोजागी पाहायला मिळते आणि त्यांचा हा दैनंदिनचा भाग असल्यामुळे त्यांना येण्या जाण्यासाठी काही त्रास होऊ नये म्हणूनच ते रस्ता क्लिअर करण्याचं काम फार जोराने होत असतं. इथे रस्त्याला तुम्हाला तडे गेलेले दिसू शकतात. अशा परिस्थितीत आपल्याला ही बाईक राईड फार ॲडव्हेंचर वाटायला लागते आणि त्यामुळेच तुम्हाला इथे गाडी चालवताना फार काळजी घ्यावी लागते.
दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आपण कल्पावरून नाकोकडे येत आहोत. तर कडकडून भूक लागली होती म्हणून आपण इथे गाडी जेवणासाठी थांबवली. त्याचबरोबर या रेस्टॉरंटमधून एवढा चांगला व्ह्यू मिळतो आहे हे बघितल्यावर आम्ही म्हटलं इथेच आपण विश्रांती करूयात आणि जेवण घेऊयात. तर ह्या हॉटेलचं नाव आहे व्हॅली व्ह्यू नाको आणि एवढं सुपर्ब टेस्टी इथे पराठा आणि राजमा चावल आम्हाला भेटलं की पूर्ण आमचं मन तृप्त झालं. आणि इथे एक तुम्हाला जे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांनी एक बिलबोर्ड टाईप बनवलेलं आहे, डिस्प्ले बोर्ड टाईप कोलाज केलं आहे, स्वतःचे फोटोज लावलेत, काही कविता लिहिलेल्या आहेत. तर इथे आता माझा मित्र तो पण त्याचा एक फोटो इथे लावणार आहे. इथे बघू शकता तुम्ही किती छान कविता लिहिलेली आहे इथे. मी नंतर ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टिपेल, ज्यांना इंटरेस्टेड आहे ते बघू शकतात. आणि सो अतुल इथे आता चिटकलेला आहे, याची निशाणी की तो व्हॅली व्ह्यू नाको या रेस्टॉरंटला भेट दिलेली आहे. तर चला मग पुढचा आपला प्रवास जो नाको तलाव आहे तिथे भेट देऊयात. आता आपण नाको गावाच्या नजदीक आलेलो आहोत, त्याच्या उंबरठ्यावर पोचलेलो आहोत. सुंदर निसर्गरम्य परिसर दिसतो आहे. नाको गावाच्या पुढे तुम्हाला हा रस्ता स्पिटी व्हॅलीकडे घेऊन जातो आणि नाकोपासून स्पिटी व्हॅली अजून 4-4.5 तासाचं अंतर आहे. तर आपला प्रवास नाकोपर्यंतच आहे. तर इथे मेजर स्टॉप आहे जिथे टुरिस्ट लोक विश्रांती घेतात, फ्रेश होतात आणि पुढच्या स्पिटीच्या प्रवासाला सुरुवात करतात. तर आता आपण नाको गावाच्या कमानीपाशी पोचलेलो आहोत. हीच नाको गावाची कमान आहे आणि आपण आता नाको गावामध्ये एंटर केलेले आहे. नाको हे गाव समुद्रसपाटीपासून 3625 मीटर ह्या उंचावरती आहे.
आता आपण बर्फाने जमलेल्या नाको लेकपाशी पोचलेलो आहोत. आम्ही ज्या हॉटेलमध्ये कल्पा येथे थांबलेलो होतो तिथे एक ग्रुप आलेला बेंगलोरवरून आणि तो आदल्या दिवशी नाको लेकला व्हिजिट केली होती त्यांनी आणि त्यांच्यासोबत एक इन्सिडेंट झाला होता. त्यांचा जो ग्रुप होता त्यातल्या गाईडनी सांगितलं या नाको लेकच्या बर्फाच्या थरावरती जाऊन की तुम्ही आत येऊ शकता आणि हे सेफ आहे. आणि ते चौघंजणं या बर्फाच्या थरावरती ह्या लेकवरती चालायला लागले आणि त्यातला एक जण बर्फ तुटल्यामुळे या लेकमध्ये बुडायला लागला. त्याला वाचवण्यासाठी बाकीचे 3 मित्र त्याच्यासोबत गेले आणि ते पण खाली तलावात बुडायला लागले. गावकरी सगळे जमा झाले आणि फक्त 5 फुटाच्या अंतरावर ते होते किनाऱ्यापासून, म्हणून गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्यात यश आलं. अनफॉर्च्युनेटली त्या 4 मित्रांपैकी एका मित्राचा शोल्डर डिसलोकेट झाला आणि नाको गावात कुठेही मेडिकल फॅसिलिटी नसल्यामुळे त्यांना परत कल्पाला यावं लागलं. तर त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं की तुम्ही लेकपाशी जरूर जावा, पण लेकवरती जाऊ नका. आणि त्याचंच आम्ही पालन करून आम्ही या सरोवरचा पूर्ण किनाऱ्यापासूनच आस्वाद घेतला आणि तो फारच सुंदर होता. आणि म्हणूनच तो अनुभव ऐकल्यावरती हा प्रवास आणि हा अनुभव अजूनच रोमांचक वाटायला लागला. तर मग मित्रांनो, कसा वाटला कल्पा ते नाकोचा प्रवास, नाको लेकचा परिसर? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर पुढच्या एक्सप्लोरेशनपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, आनंदित राहा. धन्यवाद.